नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर. तर आज आपण डाळिंब ह्या फळबागेची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत डाळिंबच्या बागेमध्ये. तर आपण 3-4 एकर डाळिंबची बाग लावण्याचा विचार केलेला आहे. त्यासाठी आपण पाहणी करण्यासाठी इथं शेजारील गावामध्ये एक डाळिंबची बाग आहे, तिथे भेट दिलेली आहे. तर लागवड कशी केलेली आहे किंवा कशी करावे, नियोजन कसं केलेलं आहे, हे पूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या बागेमध्ये आलेलो आहोत. चला तर मग पाहूया डाळिंबची बाग, याच्यामध्ये काय काय चुका झालेल्या आहेत किंवा आपल्याला अजून याच्यापेक्षा काय चांगलं करता येते, हे आपण या बागेमधून पाहणी करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला माहिती कळेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकता, जवळपास 35% बाग ही निमॅटोडच्या रोगाने वाळून गेलेली आहे. पूर्ण झाडं किती मोठे मोठे 3-3, 4-4 वर्षाचे झाडं आहे ते. अशा पद्धतीने हे पूर्ण वाळून बाग जी आहे ही पूर्ण वाळून गेलेली आहे. ही डाळिंबची बाग आहे आणि मध्ये तुम्ही गवत पण पाहू शकता, गुडघ्या एवढा गवत आहे. हे आता नवीन झालेलं आहे निमॅटोड. हे पण झाड पूर्ण पद्धतीने पणीने वाळून जात आहे. इथे आपण एक डाळिंबच्या बागाची निरीक्षण करण्यासाठी आलेलो आहोत. जवळपास हे 40% बाग जी आहे वाळून गेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यामधलं निम्म झाड वाळून गेले आहे आणि निम्म राहिलेलं आहेत ते पाहू शकता. जे अजून झाड चांगले आहेत ते चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. ह्याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर पण खूप कमी घेतलेलं आहे. जवळपास हे 10 फूट 10 ते 10-12 फूट गॅप आहे आणि दोन्ही झाडांमध्ये 4 फूट गॅप आहे. याच्यामुळे बाग बी खूप दाटलेली आहे. पाण्याचा व्यवस्थित निचरा या बागेमध्ये नाही. पूर्ण बाग हे सपाट रान आहे, याला कसलाही बेड नाही. 16 mm ड्रीप आहे. मध्ये पूर्ण तार अँगलचा वापर केला आहे. खर्च खूप केला आहे बागेला, पण बाग हे तुम्ही पाहू शकता निमॅटोड झाल्यामुळे पूर्ण झाडे वाळून जात आहेत. आणि हे गेल्या वर्षी वाळलेले झाडं आहे ते. आता नवीन पण झाडं खूप वाळत आहेत आणि जे झाडं चांगली आहेत ते अजून चांगलेच आहेत. आता इथून मधून जात आहे मी. इथून पाहू शकता गॅप खूप कमी असल्यामुळे झाडं एकमेकात, फांद्या एकमेकामध्ये शिरलेले आहेत आणि मधून जाता सुद्धा येत नाही. तर फवारणी करणे, अंतर्मशागत करणे हे काम जे आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने हे होणार नाही ह्याच्यामध्ये. आता मी खाली झुकून जात आहे. हे पाहू शकता तुम्ही. प्रत्येक वेळेमध्ये 10-12 झाडं निमॅटोडने मिळाली आहेत. हिला व्यवस्थित बेड नाहीत. बेड जर राहत होते तर पाण्याचा निचरा होत होता.